राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राज्यगीत वाजवले आणि गायले जाणेबाबतचा शासन निर्णय 15 मार्च 2024ला निर्गमित झालेला आहे। परंतु राज्यगीत याला मान्यता कधी मिळाली, आपले राज्यगीत कोणते आणि राज्यगीत म्हणत असताना कोणते नियम आपण पाळले पाहिजे। शाळेला तर सक्ती केलेली आहेच, परंतु इतरही शासकीय ठिकाणी राज्यगीत गायचे आहे। अशा वेळी आपण कोणकोणत्या गोष्टींचे पालन करायला पाहिजे, कशा पद्धतीने राज्यगीत म्हणायला पाहिजे आणि किती कालावधीमध्ये राज्यगीत पूर्ण व्हायला पाहिजे या संबंधीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी गोपाल चव्हाण, तुम्ही पाहता @वेटो हे चॅनल। या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। महाराष्ट्राचे राज्यगीत कधी स्वीकारण्यात आले? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर गीत दिनांक 19 फेब्रुवारी 2023ला महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आले। महाराष्ट्राचे राज्यगीत हे कोणते आहेत तर कविवर्य राजा बडे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीताचे 2 चरण फक्त आपले राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आलेले आहे। गीताचे बोल आहे, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। राज्यगीत म्हणत असताना राज्यगीताचा कालावधी किती मिनिटाचा असावा तर 1.41 सेकंद एवढ्या मिनिटांच्या कालावधीमध्ये आपल्याला राज्यगीत म्हणायचे आहे। राज्यगीताचे गायन करत असताना कोणकोणत्या नियमांचे पालन आपण करायला पाहिजे याबाबत सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेऊया। महाराष्ट्र शासनाने राज्यगीत अंगीकारण्याचा निर्णय जरी घेतला असला तरीही राष्ट्रगीताचा मान सन्मान सर्वोच्च राहील। शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमाच्या सुरुवातीस राज्यगीताने गायन वादन होऊन मुद्रित आवृत्तीसह किंवा स्वतंत्रपणे तुम्ही गायन करू शकता। महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी ध्वजारोहण होताच राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजवले आणि गायले पाहिजे। राज्यातील शाळांमध्ये दैनंदिन सत्र सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना, प्रतिज्ञा यासोबतच राज्यगीत वाजले आणि गायले गेले पाहिजे। राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापनाच्या संस्था तसेच सर्व नागरिकांना संस्कृती, सामाजिक, क्रीडा विषयी कार्यक्रमामध्ये सुद्धा राज्यगीत योग्य पद्धतीने सन्मान राखून आपण ते गायले पाहिजे। आता राज्यगीत म्हणत असताना आपण सावधानच्या स्थितीमध्ये उभे राहिले पाहिजे। राज्यगीताचा सन्मान आपण केले पाहिजे। लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृद्ध व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून मुभा देण्यात येत आहे। राष्ट्रगीत म्हणताना ज्या पद्धतीने आपण तारतम्य बाळगतो त्याच पद्धतीने राज्यगीताच्या बाबतीत सुद्धा तारतम्य आपल्याला बाळगायचं आहे। हे गीत वाजत असताना, म्हणत असताना योग्य सन्मान आपल्याला राखायचा आहे। राज्यगीताच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तुम्ही 15 मार्च 2024चा शासन निर्णय बघू शकता। राज्यगीताच्या गायनाबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपले मत नक्की कळवा। अशाच नवनवीन माहितीसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग।